हॅलो माय युट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मजेत असणार. मी सुद्धा खूप मजेत आहे. मी स्नेहल तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सध्या तरी मी असं कंजेस्टेड जागी बसलेली आहे. काय कसं ते सगळं तुम्हाला नंतर सांगते. त्याआधी बाबा बाहेर गेलेले आहेत. बाबा यायचा मी वेट करते आहे आणि मी आलेले आहे माझ्या न्यू शॉपला. आता न्यू शॉप का म्हणते आहे हे मी तुम्हाला पुढे सांगते. त्याआधी सध्या तरी खूप मेसी मेसी आहे, बघू शकता तुम्ही. हे बघा, आणि अशा ह्याच्यामध्ये मी बसली. आज आहे संडे. मी एवढ्या सडनली गोष्टी झाल्या की मी काही शूट नाही करू शकले. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काल रात्री मला रात्रीच्या रात्री म्हणजे तेव्हाच्या तेव्हा मला माझं शॉप खाली करावं लागलं आणि ते सगळं सामान मग कुठे न्यायचं हा सुद्धा प्रश्न होता. खरं तर म्हणजे गेल्या 3-4 महिन्यापासून असं होतंय की मी माझं शॉप व्यवस्थित उघडू पण शकत नाहीये. किती किती दिवस माझं शॉप बंद राहत होतं. त्याचा सगळा परिणाम माझ्या बिझनेसवर सुद्धा झालाच, पण त्याशिवाय फायनान्शियल कंडिशन त्याच्यामुळे खूप जास्त खराब झाली. सो फायनली आम्ही डिसाईड केलेलं की म्हणजे काही गोष्टी होत्या ज्याच्यामुळे माझं शॉपला जाणं खूप अवघड झालेलं होतं, किंवा तिथे गेल्यानंतर व्यवस्थित काम करणं, व्यवस्थित टाइम देणं बिझनेसला, या सगळ्या गोष्टी खूप जास्त कॉम्प्लिकेटेड झालेल्या होत्या. आणि जे ओनर असतात किंवा जे काही आपले फायनान्शियल एक्सपेन्सेस असतात ते थांबत नाही, ते सगळं तर वेळेवर करावंच लागतं. सो आम्ही फायनली डिसाईड केलं की चला ठीक आहे, आपण शिफ्टिंग करूया, दुसरीकडे करायचं. आता या सगळ्या गोष्टीवर बऱ्याच जणांचे वेगवेगळे ओपिनियन्स असेल, पण मला हे वाटतं की स्वतःची सेफ्टी आपली ही प्रत्येक गोष्टीपेक्षा महत्वाची आहे. म्हणजे प्रायोरिटीवर आहे सेफ्टी. आपण स्वतः सेफ असणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. सो आम्ही सेफ्टी चूज केली रॅदर दॅन एनिथिंग. तर रात्रीला आमचं डिसाईड झालं की आपण फायनली शॉप खाली करूया. आता जेव्हाही आम्ही सामान भरत होतो किंवा जेव्हाही आमचं हे सगळं सुरू होतं ना, त्यावेळी आमच्याकडे जागा नव्हती की हे सगळं सामान कुठे न्यायचं, काय. मी घरी नेऊ शकत नव्हते कारण माझ्या घरी सुद्धा तेवढी जागा नाहीये जेवढं पूर्ण सेटअप एवढी. सो आम्ही विचार केला की चला ठीक आहे, काहीतरी बघूयात. एक सोफा तर मी घरी आधीच आणलेला होता कारण आम्ही त्याच विचारामध्ये होतो. त्याच्यानंतर आमचं डिसाईड होतं की बाकी पूर्ण फर्निचर घरी आणू शकत नाही, पण सोफा आणणं शक्य होतं. सो सोफा आम्ही आता 1-2-3 दिवसापूर्वीच घरी आणला आणि बाकी सगळं फर्निचर कुठे न्यायचं हा विचार सुरू होता आमचा. त्याच्यानंतर मग बाबा वगैरे असं सामान भरतच होते टेम्पोत. तेवढ्यात बाबाला एका ठिकाणी जायचं होतं, त्यांना कॉल आला आणि मला सुद्धा जायचं होतं, माझ्या कुरिअरचा इश्यू होता त्याच्यामुळे. सो आम्ही दोघं जण तिकडे गेलो. इकडे सामान टेम्पोमध्ये भरणं सुरू होतं. तिकडनं परत येताना बाबांनी जो आमचा नेहमीचा रोड असतो त्या रोडनी ते नाही गेले, त्यांनी दुसऱ्या रोडनी गाडी टाकली आणि आम्हाला एक शॉप दिसलं जिथे लिहिलेलं होतं की शॉप भाड्याने देणे आहे. आम्ही फक्त म्हटलं कॉल करून पाहूयात, कारण आम्ही सगळ्या होप सोडलेल्या होत्या. आमच्याकडे ऑप्शन हाच होता की ते सगळं सामान आम्ही घरीच आणून ठेवणार होतो, साईडला रूम वगैरे घेऊन असं कुठेतरी ते फक्त आम्ही ठेवणार होतो, बाकी काहीच नाही. मी या डिसिजननी खरं तर पूर्ण मी काय म्हणजे सांगूही शकत नाही. मी खूप रडली. मी तुम्हाला म्हणजे शब्दात सुद्धा नाही सांगू शकत की मी किती जास्त रडली आहे या सगळ्या गोष्टींमुळे. पण म्हटलं चला ठीक आहे, असू देत. त्याच्यानंतर मग आम्ही कॉल करून बघितलं त्यांना. सो त्यांनी आम्हाला भेटायला बोलवलं. आम्ही भेटायला गेलो ओनरकडे तेव्हाच. आणि ते खूप म्हणजे आमच्या एरियामध्येच आहे, पार्थचा मित्रच आहे. आम्ही लहानपणापासून म्हणजे ओळखतात त्याचे, म्हणजे ते लोक आम्हाला ओळखतात वगैरे. त्यांचे ते रिलेटिव्ह निघाले, म्हणजे माझ्या एरियामध्ये जे एक राहतात कोणी, त्यांचे रिलेटिव्ह निघाले, ज्यांचं शॉप होतं. सो आणि ते मला पण ओळखत होते, माझ्या घरच्यांना पण ओळखत होते आणि आम्ही त्यांच्या रिलेटिव्हच्या लग्नात सुद्धा गेलो होतो. सो असं करून ती ओळख निघाली आणि ते बोलले की ठीक आहे तुम्ही करा. पण मेन प्रॉब्लेम हा होता की आमच्याजवळ 1 रुपया सुद्धा नव्हता. सो मी त्यांना म्हटलं की मला फक्त माझं सामान आणून ठेवू द्या, मी त्याच्यानंतर तुम्हाला पैसे देते. जसं माझं शॉप खाली झालं तसंच मी तुम्हाला पैसे देईल, मला माझं डिपॉझिट रिटर्न मिळाल्यानंतर. ते बोलले की ठीक आहे. मग सगळ्या गोष्टी बोलणं झाल्या. आम्ही शॉप म्हणजे आम्ही हे सुद्धा बघितलं नव्हतं की त्या शॉपमध्ये माझं पूर्ण फर्निचर बसेल नाही बसेल, काहीच नाही. फक्त शॉप उघडून थोडंसं बघितलेलं होतं आणि त्याच्यानंतर त्यांना भेटायला गेलो. सो या सगळ्या गोष्टी झाल्या. मग परत पोहोचलो, टेम्पोमध्ये सामान भरलं. टेम्पोचं बोलणं झालेलं होतं माझ्या घरी न्यायचं, पण नंतर वेळेवर हे त्यांना सांगितलं की इकडे न्यायचं आहे. ते बोलले की ठीक आहे. त्यात
पावसाने हजेरी लावलेली. आमचं सामान भरणं सुरू असताना सुद्धा पाऊस आला, सामान भरल्यानंतर सुद्धा पाऊस आला. त्यात माझं जे फर्निचर होतं ते लाकडी फर्निचर होतं, म्हणजे टेबल वगैरे माझा जो आहे तो लाकडी फर्निचर आहे, त्यात हे सुद्धा. आणि हे त्यावेळी आम्ही आमचा पैशाचा प्रॉब्लेम असल्यामुळे खूप कमी प्राइसला घेतलेलं होतं. हे लाकडं एवढं मजबूत नाही राहत. आता ज्यांना माहिती असेल त्यांना माहिती असेल. सो असं करून कसं तरी आम्ही टेम्पोत भरलं, त्यानंतर या शॉपमध्ये आणलं ते सामान, इथे उतरवलं. खूप लेट झाला आम्हाला. त्याच्यानंतर मी ते सगळं झाडू पोछा वगैरे सगळं करून दिलं. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस माझं शॉप पूर्ण खाली झालं, पैशाची वेळ आली, त्यावेळेस मी ओनरला कॉल केला, तर त्या मला म्हणाल्या की मी माझं पूर्ण दुकान चेक होईपर्यंत तुला पैसे देत नाही, आणि मी आत्ता शॉप चेक करायला येऊ शकत नाही. मला त्यावेळी एवढं डेंजर, म्हणजे मी टेम्पो मध्येच बसलेली होती, ड्रायव्हरच्या साईडला जी सीट असते तिथे, तिथेच बसलेली होती मी. आणि मला एवढं जास्त म्हणजे मला रडू झालं डायरेक्ट. त्या टेम्पोवाला मला बोलले सुद्धा की दीदी क्या हो गया. मग मी त्यांना सांगितलं की मैंने शॉप खाली कर लिया, फिर भी सामने वाले मेरे को मेरे ही पैसे देने के लिए तैयार नहीं है. त्यांची पण काही चूक नाहीये. मागच्या महिन्यामधलं माझं जे रेंट आहे ते रेंट द्यायचं बाकी होतं, पण मी त्यांना म्हटलं की मला पैशाची गरज आहे. मी त्यांना किती जास्त कन्व्हिन्स केलं ना, हे मी इथे तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत. म्हटलं मॅडम, माझ्याजवळ टेम्पोवाल्यांना पण द्यायला पैसे नाहीये, मला टेम्पोवाल्याला पैसे द्यायचे आहे, मला किमान 10,000 रुपये तरी पाहिजेच पाहिजे. त्यावर त्यांचं होणे मला त्यांना खूप कन्व्हिन्स करावं लागलं. त्यांचंही बरोबर आहे, त्यांचं शॉप चेक झाल्याशिवाय कसे ते देणार. पण मी त्यांना म्हटलं तुम्ही 5,000 रुपये तुमच्याकडे ठेवा, तुमचं सगळं चेकिंग झाल्यानंतर मला द्या, काही हरकत नाही. पण असं सगळं कन्व्हिन्स केल्यानंतर मग मला म्हणजे अर्धा पाऊण तास तरी ते पैसे मिळायला लागले. ऑनलाईनच ट्रान्सफर करायचे होते, पण त्या अर्ध्या पाऊण तासात माझं डोकं अजिबात जागेवर नव्हतं. मला खूप जास्त टेन्शन आलेलं, म्हणजे मी शब्दात नाही सांगू शकत. आता ते सगळं झालं. ते सगळं झाल्यानंतर मग त्यांनी मला 10,000 रुपये दिले. ते 10,000 रुपये मी टेम्पोवाल्याला वगैरे पैसे दिले, त्यांचे जेही काही होतं ते. आमच्याजवळ 1 रुपया सुद्धा शिल्लक राहिला नाही. टेम्पोवाल्यांना वगैरे पैसे दिल्यानंतर, शॉपचं ते रेंट डिपॉझिट जे आहे ते दिल्यानंतर, पण त्याच्यानंतर माझा 5,000 रुपयाचा प्रश्न होता. माझे 5,000 रुपये त्या मॅडमकडे अडकलेले आहेत अजूनपर्यंत. त्यांनी मला ते पैसे दिले नाहीयेत. त्यांच्या आईची तब्येत सिरियस आहे, स्वतः हॉस्पिटलमध्ये आहे असं त्यांनी मला सांगितलं. असेलही, पण मला हे म्हणायचं आहे की पैशावाले जे असतात ना, ते गरिबांचे प्रॉब्लेम्स कधीच समजून घेत नाही, कधीच नाही. तो कुठला घरमालक असू देत किंवा कुठला आपण ज्यांच्याकडनं शॉप घेतलं ते असू देत, कोणी कधीच आपले प्रॉब्लेम समजून घेत नाही. मला आजही हे आठवतंय, मी ज्यावेळी शॉप माझं खाली करत होती त्यावेळेस काही आमच्याच एरियामधले मायलेकी होत्या दोघी जणी, त्या माझ्या शॉपकडे बघून एवढं हसत होता. माझा रिकामा शॉप बघून मला आजही ती गोष्ट आठवती आहे. एवढ्या जास्त हसत होत्या त्या दोघी जणी की ते बघून माझ्या डोळ्यात त्याच क्षणाला पाणी आलं. मी श्रेयाला सांगितलं, पण तिला पण खूप जास्त दुःख झालं. कारण काय असतं, आपण काही लोकांना आपलं समजतो, पण ते आपल्या माघारी आपल्यावर एवढे जास्त हसतात. आणि हीच सेम गोष्ट लागू होते आपल्या काही लोकांबद्दल सुद्धा. लाईक माझ्या काही रिलेटिव्हला सुद्धा जेव्हा ते माहिती पडलं तेव्हा ते पण हसले होते त्या गोष्टींवर. आपल्या समोर आपलं असण्याचा दिखावा करतात लोक, आणि आपल्या मागे आपल्यावर खूप जास्त हसल्या जातं. आताही मी हा व्हिडिओ अपलोड केल्यानंतर मला माहिती आहे हसल्याच जाणार आहे, पण मला एक म्हणायचं आहे की दिवस कोणाचे सारखे राहत नसतात. प्रॉब्लेम्स सर्वांनाच येतात, अप्स डाऊन सर्वांच्याच ह्याच्यामध्ये असतात. मला माझी सेफ्टी जास्त इम्पॉर्टंट वाटली. माझं दुकान इथे छान चालत होतं. माझ्या क्लायंट्स माझ्यावर कधी नाराज झाले किंवा मला क्लायंट्सला कधी माझी कुठली गोष्ट पटली नाही असं कधी झालेलं नाहीये. एखाद्याच वेळेस क्वचित झालं तर झालं, पण मला रिस्पॉन्स छान होता क्लायंट्सचा. पण प्रॉब्लेम असा आहे की मी नेहमी म्हणजे माझ्या पूर्ण जर्नीमध्ये मी एक गोष्ट चांगली शिकलेली आहे की जर एकटी लेडीज आहे कुठली असं लोकांना माहिती पडलं की ते त्रास खूप जास्त देतात. मॅन सपोर्ट हा कसाही असो खूप जास्त आवश्यक आहे. मी कधीच म्हणजे असं नाही की मला मॅन सपोर्ट नाहीये. माझा भाऊ, माझे वडील माझ्यासोबत, आणि माझे काही मानलेले भाऊ सुद्धा खूप खंबीर आहेत माझ्यासोबत. म्हणजे मी असं कुणाला प्रॉब्लेम जरी सांगितला नाही की असा असा व्यक्ती आहे, हा मला असा असा त्रास देतोय, तर ते कोणतीही वेळ असो ते येऊन त्या व्यक्तीला जागेवर बसवतील. एवढे जास्त माझे म्हणजे काही लोक आहेत माझ्या जवळचे माझ्यासोबत. पण मी तसं करत नाही, मी कोणाला इन्व्हॉल्व्ह करत नाही. कारण मला काय वाटतं की
जाऊ देत, आज एका व्यक्तीला आपण दाबू शकतो, 2 व्यक्तीला दाबू शकतो, 3 व्यक्तीला दाबू शकतो. या कंडिशन मध्ये घराबाहेर पडलेले आहे तर त्रास देणारी लोक असणारच आणि त्रास देणारी लोक राहतातच. पण आपल्याला स्वतःलाच फेस करावं लागतं, कारण प्रॉब्लेम आपले स्वतःचे आहे. मी यावेळेनं मी विचार केलेला होता की मी कोणालाच त्रास देणार नाही. मी शॉपच्या शिफ्टिंगचं असू देत, हे बाबाला म्हणते मी फक्त, कारण तेच मला प्रत्येक गोष्टीत सपोर्ट करतात, म्हणजे ते प्रत्येक गोष्टीत सपोर्ट करतात. त्यांचीच एक हिंमत होती की जाऊ दे, लास्ट मोमेंट पर्यंत त्यांचंच होतं की आपण कुठलं तरी शॉप बघू आणि तिथे सामान ठेवू. पण हे डिसाइडेड होतं आमचं की शॉप खाली केल्यानंतर मला सामान घरी नेऊन ठेवायचं आहे. आणि लोन वगैरे असतील किंवा जेही काही एक्सपेन्सेस आहेत मंथली, स्पेशली लोन्सचे, त्याच्यासाठी जॉब वगैरे असं काहीतरी करून करायचं आणि होम सर्व्हिस द्यायची, हे आमचं डिसाइडेड होतं. पण म्हणतात ना, ज्याचे कष्ट प्रामाणिक असतात किंवा जे म्हणजे वरचा ज्याच्या सोबत आहे ना, त्याला कोणीच नाही पाडू शकत. मी रात्र रात्र खूप रडली आहे जेव्हापासून डिसाईड झालं ना की मला शॉप बंद करायचं आहे किंवा काही. मी खूप रडली आहे रात्र रात्रभर, कारण मला शॉप बंद करायचं नव्हतं. असं नाही, बिझनेस मध्ये उतार चढाव राहतात. गोष्ट ती नव्हती, गोष्ट ही होती की लोक खूप त्रास देतात एकट्या लेडीजला, खरोखर खूप त्रास देतात. तेव्हापासून आम्ही डिसाईड केलं की कितीही जवळचं असो किंवा कोणी असो, कोणालाच ही गोष्ट सांगायची नाही की आपण आपल्यासोबत मॅन पॉवर नाहीये वगैरे. ही किंवा एक असतो ना एक माणसाचा सपोर्ट, तो नाहीये, ही गोष्ट कोणालाच नाही सांगायची, हे आम्ही डिसाईड केलं. कारण काय होतं, लोक फक्त फायदा घ्यायसाठी बसलेले आहेत. सपोर्ट करण्यासाठी कुणीच नसतं, पण फायदा घेण्यासाठी, हसण्यासाठी 10 लोक असतात. त्याच्यामुळे आम्ही डिसाईड केलं की नको बाबा, आपली सेफ्टी खूप महत्वाची आहे. हसणाऱ्यांचे दात दिसतात, बाकी काहीच नाही. आपली वेळ कधी ना कधीतरी बदलतेच. माझ्यावर हसणारे खूप लोक आहेत आणि इव्हन ती लोक आहेत ज्यांना आम्ही आमचा खूप जास्त जवळचं मानलेलं आहे किंवा जवळचं मानलंय, मानत होतो, मानतो वगैरे, असेही काही लोक आहेत. मी जेव्हा व्हिडिओ पण बनवते ना, जेव्हा माझ्या हातात कॅमेरा दिसला किंवा मी बोलली, तेव्हा पण मला लोक हसतात. बाहेर असू दे, कुठे आउटडोर असू दे किंवा कुठेही असू देत. कारण ना, लोकांना हेच वाटतं की हे व्यक्ती काहीच नाही करू शकत, ही व्यक्ती फक्त पडायसाठीच आहे, बाकी काहीच नाही. पण तसं नसतं यार, प्रत्येकाचे दिवस बदलतात, प्रत्येकाच्या जीवनात संघर्ष असतो. आज जेही लोक यशस्वी दिसतात, आज लोक ज्यांना हे फॉलो करतात, त्या लोकांनी तिथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप काय मेहनत केलेली असते आणि खूप वेळा पडलेली असते. पडल्याशिवाय माणूस उठून उभा राहू शकत नाही. सो मला जे काही स्ट्रगल करावं लागत आहे, मी त्याच्यामुळे हिंमत हारते असं नाही. मी हिंमत हारते ती लोकांच्या वागण्यामुळे. मला म्हणजे खूप जास्त हे होतं ना की आपल्या तोंडावर किती गोड बोलतात यार लोक, आपल्या तोंडावर असं दाखवतात की त्यांना आपल्याबद्दल किती काही वाटते आणि आपल्या माघारी वेगळंच काही दृश्य असतं. सो ती खूप खराब गोष्ट आहे आणि हीच गोष्ट माझ्या घरच्यांबद्दल पण लागू होते. त्यांच्यावर पण हसणारे भरपूर आहेत, अगदी जवळ जवळचे. पण मी हेच डिसाईड केलं होतं की म्हणजे मला त्यांचे दिवस बदलायचे आहेत, कारण त्यांनी किती काय केलंय, किती काय करतात, हे तर मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत. मला माझ्या फॅमिलीचा खूप मोठा सपोर्ट आहे, खूप मोठा सपोर्ट. इमोशनल असू दे, फायनान्शियल असू दे, मेंटल सपोर्ट असू दे, खूप जास्त आहे मला त्यांचा. आणि खरंच आपल्या म्हणजे माझ्या फॅमिलीच्या सपोर्टमुळेच मला माझ्या फॅमिलीला म्हणजे सुखाचे दिवस द्यायचे आहेत. मी खरं तर त्या लिस्टमध्ये नाही सुद्धा, माझ्याकडनं कोणालाच अपेक्षा नाही आहे. पण मला वाटतं की माझ्या फॅमिलीसाठी काहीतरी करावं. कारण काय होतं, माझ्या घरच्यांनी मला त्यावेळी सपोर्ट केला ज्यावेळी कोणीही म्हणेल की नाही म्हणजे तूच चुकीची आहे, त्यावेळी मला माझ्या घरच्यांनी सपोर्ट केला. त्याच्यामुळे त्यांना त्याच्यासाठी नावं सुद्धा ठेवल्या गेली खूप, की त्यांनी सपोर्ट केला. पण नाही, माझ्यासाठी माझी फॅमिली खूप काही गोष्ट आहे, म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. मला बरेच जण म्हणतात की लग्नानंतर परिवाराचा विचार करायचा नसतो, लग्नानंतर फक्त स्वतःच्या नवऱ्याच्या घरच्यांचा आणि आपल्या लेकरांचा विचार करायचा असतो. मला हे म्हणायचं आहे की माझ्या आई वडिलांनी कन्यादान केलं, पिंडदान नाही. मी का त्यांना सोडू? मला ही गोष्ट खूप चुकीची वाटते आणि मला ही गोष्ट, मला म्हणजे बरेच जण म्हणतात, माझ्या तोंडावर पण म्हणतात, माझ्या मागे पण म्हणतात की ही स्वतःच काही सांगत नाही, फक्त समोरच्याच सांगते. तर मी स्वतःचा पण सांगते. मला समोरच्याने हा ऑप्शन दिला होता, माझा संसार सुरळीत चालला गेला असता, पण कंडिशन ही होती की
मी माझ्या आईवडिलांना सोडायचं, मी माझ्या आईवडिलांना का सोडू, त्यांनी मुलगी विकलेली नाहीये ना. त्याच्यामुळे कोणी काहीही म्हणू देत, मला काही एक फरक पडत नाही, पण मी माझ्या घरच्यांसाठी मेहनत करणारच, माझ्या मुलीसाठी मेहनत करणारच. कारण जे माझ्यावर हसलं गेलंय ना, माझ्या घरच्यांवर जे हसला गेलाय, ते मला असं वाटतं की माझ्या मुलीवर कोणी हसू नये. जे माझ्याबद्दल लोकांना लाचारी वाटते की मी खूप लाचार आहे, माझ्या घरचे खूप लाचार आहे, तसं तिच्याबद्दल कधीच नाही झालं पाहिजे की ती गरीबाईची मुलगी आहे, ती गरीब. कारण काय होतं, गरीबाच्या मुलांबद्दल लोकांचं जे वागणूक आहे, ती वागणूक खूप विचित्र आहे. मी ते प्रत्येक वेळी अनुभवलेलं आहे. तेच जर पैशावाल्यांचं मुलं असेल ना, त्यांच्याबद्दलचे विचार खूप वेगळे असतात आणि गरीबाच्या मुलाबद्दलचे विचार खूप वेगळे असतात. प्रिशूकडे लाचारीने बघितलं जातं, किंवा प्रिशूकडे जेव्हा कोणी असं बघतं ना की म्हणजे बघितलं जातं ना तिच्याकडे कोणत्या दुसऱ्याच दृष्टीने, त्यावेळी मला खूप वाईट वाटतं. तिच्याकडे म्हणजे कमी कुठल्याच गोष्टीची नाहीये, पण एक जो जगाचा बघण्याचा दृष्टिकोन आहे ना, तो दृष्टिकोन खूप वेगळा असतो. त्याच्यामुळे मला त्या गोष्टीसाठी एवढं जास्त वाईट वाटतं की गरीब आई वडिलांचं लेकरू असतं, त्याच्याबद्दल लोकांचे विचार खूप वेगळे असतात की त्यांचे काही स्वप्न पूर्ण नाही झाले पाहिजे, त्यांनी आयुष्यभर ऍडजस्टमेंटच केल्या पाहिजे, त्यांना हे नाही मिळालं पाहिजे, त्यांना हे नाही ते नाही मिळालं पाहिजे, त्यांनी असं आयुष्य नाही जगलं पाहिजे, त्यांनी तसं आयुष्य नाही जगलं पाहिजे. आणि जे एक लाचारीच्या नजरेने बघितल्या जातं ना गरिबांच्या मुलाकडे, ही मानसिकता खरोखर आहे, खूप लाचारीच्या दृष्टीने बघितलं जातं. त्याच्यामुळे मला ते बदलायचंय, मला प्रिशू बाबतीत ते नकोय. त्याच्यामुळेच मी खूप लवकर बाहेर पडली. आता मला हे सगळं काही म्हणजे जसं जसं येत गेलं तसं तसं मी बोलत गेली. मला खूप जास्त असं वाटलं की नाही, नको यार, बोलायला पाहिजेत गोष्टी. कारण काय होतं, जर तुमच्याही आयुष्यात कधी काही कठीण वेळ आली ना, तर त्यावेळी स्वतःला म्हणजे स्वतःला सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करा. कारण काय होतंय, नाही समजून घेत कोणी, सिच्युएशन कशीही असली तरी. तो माझ्या मनातले हे शब्द होते काही, जे मला असं वाटलं की तुमच्यासोबत बोलावं. कारण हे सगळं यासाठी मी शेअर करते आहे की दिवस कोणाच्या सारखे राहत नसतात, संघर्ष प्रत्येकाच्या आयुष्यात असतो, पण या संघर्षाने काही लोक खचून जातात आणि काही लोक पूर्णपणे तुटून स्वतःचं आयुष्य खराब करून घेतात. सो मला हे सांगायचं आहे की दिवस राहत नसतात, दिवस बदलत असतात. सो तुटून अजिबात जायचं नाही. कितीही वाईट वेळ आली ना, तरी मी प्रत्येक लेडीजला एक सांगेल की तुम्ही स्वतःला सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करा. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कोणावर डिपेंड राहू नका. कारण जर कोणावर डिपेंड राहिलं ना, तर आयुष्य खरंच खूप बर्बाद होतं. त्याच्यामुळे मी तरी तेच चूज केलं, मला कोणावरच डिपेंड राहायचं नव्हतं. यासाठी नाही की म्हणजे माझ्यावर अशी वेळ आली, पण हे एक रिझन होतं की मला माझ्या फॅमिलीवर बर्डन बनायचं नव्हतं. माझ्या फॅमिलीने मला खूप जास्त सपोर्ट केला, स्पेशली त्यावेळी ज्यावेळी मला खूप जास्त गरज होती. सो माझंही होतं की मला त्यांच्यावर नाही म्हणजे बर्डन म्हणून नाही राहायचं. खरं तर कुठलीच मुलं आपल्या पॅरेंट्सवर बर्डन नसतात, पण मला हे होतं की प्रिशूला स्कूलमध्ये टाकेपर्यंत माझा बिझनेस सेट झाला पाहिजे, मी स्वतः कमवती असली पाहिजे, मला पैशासाठी कोणासमोरच हात पसरायची गरज नाही पडली पाहिजे. त्याच्यामुळे मी खरं तर खूप लवकर बाहेर पडली. प्रिशू 4 महिन्याची होती तेव्हापासून मी बाहेर पडली आहे. आणि त्याचं रिझन हेच आहे की मला प्रिशूसाठी किंवा कशासाठी कोणापुढे हात पसरायचे नव्हते. त्याच्यामुळे मग मी खूप लवकर बाहेर पडली. आणि आता हे जेही काही घडतंय ना, त्याच्यामुळे बऱ्याच जणांना खुशी होते की हिच्यासोबत हे सगळं काही होत आहे, हे सगळं काही व्हायलाच पाहिजे. सो हा, मी तरी असं म्हणेल की हा माझा स्ट्रगल आहे. मी यांनी खचून नाही जात, किंवा मला यांनी असं डिमोटिवेट झाल्यासारखं नाही होत. फक्त मला या गोष्टींमधून नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात. आता मी ते दुकान जसं माझं सजवलेलं होतं माझ्या मेहनतीने म्हणा, किंवा काही, तसंच मी या दुकानाला सुद्धा सजवेल. सो ते माझ्यासाठी दुःखाची गोष्ट नाही, माझ्यासाठी सुखाची म्हणजे माझ्यासाठी खुशीची गोष्ट ही आहे की आम्हाला शॉप मिळालं, जिथे आम्ही डिसाईड केलं होतं की सगळं एका जागी बस ठेवून द्यायचं. सो तसं काही झालं नाही, मला शॉप मिळालं. आता हे शॉप मला छान सजवायचं आहे. मी विचार केला होता खरं तर तुम्हाला हे सगळं दाखवते, हे सगळं प्रिपरेशन्स वगैरे या सगळ्या गोष्टी, पण खरं तर माझीच बडबड खूप जास्त लॉंग झाली. पण माझ्या मनातल्या गोष्टी होत्या, मला बोलाव्याच्या वाटल्या, सो मी बोलली. तुम्हाला जर बोर झालं तर तुम्ही खरोखर स्किप करू शकता. सध्याचा पसारा मी तुम्हाला दाखवते. हे बघा, एवढा सगळा पसारा पडलेला आहे. हे पाईप्स आहेत, त्याच्यात मी बसलेली आहे. तिकडे आरसा ठेवलेला असल्यामुळे काहीच करू शकत नाहीये. सो मला हे सगळं काही आता लावायचं आहे, पण बाबा गेलेत बाहेर, बाबाला यायला वेळ आहे आणि ते आल्याशिवाय हा
काच लागल्याशिवाय काहीच होऊ शकत नाही, त्याच्यामुळे मी बसली आहे. आणि घरी जायचं सुद्धा काहीच ऑप्शन नाही, कारण माझ्याकडे गाडी सुद्धा नाहीये. चालत जायचं म्हटलं तर लांब आहे जरा, त्याच्यामुळे तेही नाही होऊ शकत. सो असं सर्व कंडिशन आहे सध्या, पण असू देत, याच्यातूनही काही गोष्टी शिकायला मिळतात. सो असं सर्व आहे. चला आता मी या व्हिडिओला इथेच एंड करते. तुम्हाला नसेल आवडला तर काही हरकत नाही, नसेलच आवडला कारण हे खूप बोरिंग होता हा, पण माझ्या मनातल्या गोष्टी होत्या ज्या मला शेअर कराव्याशा वाटल्या, सो मी शेअर केल्या. तर चला आता मी या व्हिडिओला इथेच एंड करते. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.